स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या चॅनेलवर। आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो खूप जास्त महत्त्वाचा आहे। आजचा आपला जो व्हिडिओ आहे अवधानाचे प्रकार। अवधानाचे एकूण 3 प्रकार पडतात। ते कोणते कोणते पडतात? ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि स्वाभाविक अवधान किंवा सवयीचे अवधान। बघा लक्ष द्या, ऐच्छिक अवधानामध्ये काय असते? ऐच्छिक अवधान म्हणजे आपण जेव्हा स्वइच्छेने एखाद्या गोष्टीकडे पाहतो, अवधान केंद्रित करतो, तेव्हा त्याला ऐच्छिक अवधान असे म्हटले जाते। आणि ऐच्छिक अवधानामध्ये काय असते की व्यक्तीची इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते। ठीक आहे, जो ऐच्छिक अवधान आहे, ऐच्छिक अवधानामध्ये व्यक्तीची इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते। ऐच्छिक अवधान कधी होते? आता जर समजा उदाहरणार्थ मी एक तुम्हाला देते की समजा टीव्हीवर एखाद्या बातम्या सुरू झालेल्या आहेत, तर आपण काय करतो की प्रयत्नपूर्वक त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो, इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देतो, हो ना। किंवा आता तर लेटेस्टचं उदाहरण देते, आपण जर समजा मोबाईल पाहताय, मोबाईलच्या रील्स पाहताय, पण आपल्याला एखादी खूप महत्त्वाचं दिसलं की हे आपल्या फ्युचरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे किंवा आपल्या पेपरच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, तर आपण प्रयत्नपूर्वक बाकीच्या रील्सला बाजूला करून आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो। यालाच म्हटलं जातं ऐच्छिक अवधान। ऐच्छिक अवधान म्हणजे काय की आपण ज्या गोष्टीकडे स्वइच्छेने बघतो, स्वइच्छेने आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो, त्याला ऐच्छिक अवधान असे म्हटले जाते। दुसरा आहे प्रकार अनैच्छिक अवधान। आता बघा, व्यक्तीची इच्छा नसतानाही तिचे लक्ष एखाद्या उद्दीपकाकडे खेचले जाते। एखाद्या उद्दीपकाचे स्वरूपच असे असते की आपोआपच लक्ष खेचले जाते, त्याला म्हटलं जातं अनैच्छिक अवधान। ओके, इंटरेस्ट नसताना, इच्छा नसताना त्या गोष्टीकडे पाहायला जाते, त्याला म्हटलं जातं अनैच्छिक अवधान। जसं मी तुम्हाला आता उदाहरण देते की आपण रस्त्याने जात आहोत आणि प्रकर्षाने एक मोठं असं म्युझिक वगैरे लागलेलं आहे, मोठ्या आवाजात लागलेलं, आपल्या इच्छा नसताना आपलं लक्ष तिथे जाते। किंवा टीव्हीमध्ये ज्या सिरियल्स राहतात, सिरियल्सच्या मध्ये ज्या ऍडव्हर्टाईज जातात, ते इतकं भडक स्वरूपामध्ये ते सांगितल्या जाते, दाखवल्या जाते आणि अशा रीतीने दाखवलं जाते की आपले लक्ष आपोआपच त्याच्याकडे खेचले जाते। जसं समजा ड्रेसेस दाखवले जातात, काही खाण्याचे पदार्थ दाखवले जातात, अशा चांगल्या रीतीने ते दाखवलं जाते ना की आपोआपच आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो। हे झालं अनैच्छिक, म्हणजे इच्छा नसतानाही आपलं लक्ष तिकडे चाललं जाते। ओके, आता बघा स्वाभाविक अवधान किंवा सवयीचे अवधान। आता हे बघा काय हॅबिच्युअल। स्वाभाविक अवधान हे स्वयंप्रेरित स्वरूपाचे असते आणि एखाद्या गोष्टीकडे ऐच्छिक अवधान देण्याची सवय लागली की पुढे कोणताही प्रयत्न न करता सहजपणे त्या गोष्टीकडे लक्ष जाते, हे यांत्रिकपणे होते। मी समजावून सांगते काय स्वाभाविक अवधान किंवा सवयीचे अवधान। स्वाभाविक अवधान म्हणजे काय असते की हे एक सवयीचे अवधान असते। कसं असते? आणि हे स्वयंप्रेरित स्वरूपाचे असते। आपल्याला जर सवय झाली एखाद्या गोष्टीची तर आपलं लक्ष आपोआपच त्याच्याकडे जाते। जसं आता बघा, लहान मूल आहे, तर लहान मुलाला कसं त्याच्या वडिलांच्या गाडीकडे, त्याची वडिलांची गाडी आली आपोआपच त्याचं लक्ष तिकडे जाते, म्हणजे बरोबरच त्याचं लक्ष तिकडे जाते। हे झालं एक उदाहरण। किंवा दुसरं सांगतो, समजा एखाद्या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाहीये, एखाद्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतली, एखादा विषय आहे, उदाहरणार्थ गणित घेऊया, त्याला बिलकुल इंटरेस्ट नाहीये, बिलकुल काहीच त्याला समजत नाही, परंतु हळूहळू त्याला त्याच्यामध्ये गोडी वाटू लागते आणि तो काय करतो की त्याच्याकडे काय होते की त्याचं लक्ष आपोआपच चाललं जाते, आपोआपच त्याच्याकडे त्याचं लक्ष चाललं जाते, त्याला म्हटलं जातं स्वाभाविक किंवा सवयीचे अवधान। आणखी उदाहरण सांगते बघा, जसं आता आपलं घर आहे, रूम आहे, दरवाजा, आपल्या भिंतीवर एक घड्याळ आहे लावलेली। मग आता काय होते माहिती आहे का, आपण जेव्हा घरात येतो तर आपलं लक्ष तिकडे जाते। मग कधी काढी जर ती घड्याळ काढून घेतली किंवा घड्याळ मध्ये सेल डाऊन झाले, आपण तिला काढून घेतलं, तरी सुद्धा काय होते माहिती आहे का की आपण जेव्हा घरात येतो तेव्हा आपलं लक्ष तिकडे जाते। ही गोष्ट तुम्ही नक्कीच अनुभवली असेल, है ना। नक्कीच तुम्हाला म्हणजे कुठल्या अशा तरी गोष्टीचा सर्वे म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की घड्याळ जर समजा काढली आहे आणि तरी सुद्धा आपण काय करतो की आपलं लक्ष तिकडे जाते का, कारण की ते सवयीचे अवधान असते। आपण स्वाभाविकपणे सवय झाली असते आपल्याला त्या गोष्टीची, स्वाभाविकपणे आपण त्याच्याकडे बघतो। ओके, आता समजा एखादा हे आहे, काय म्हणजे त्याला वाहन दुरुस्त करणारा व्यक्ती आहे। ओके, वाहन दुरुस्त करणारा एखाद्याच्या समोर जर समजा मोटार गाडी वगैरे, तर स्वाभाविकच त्याचं लक्ष तिकडे जाते, कारण की त्याला त्याची सवय लागलेली असते। ठीक आहे, आज आपण काय बघितलं? आज आपण बघितले अवधानाचे 3 प्रकार। ती कुठली आहे? ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि स्वाभाविक अवधान। ऐच्छिक अवधानामध्ये आपण हे बघितलं की माणसाची इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते। इच्छाशक्ती जर तिथे असेल तर आपोआपच त्याचं लक्ष तिकडे हे चालले जाते। यासाठी उदाहरण मी तुम्हाला टीव्ही
सिरियल्स दिल्या किंवा एखाद्या म्हणजे बातम्या दिल्या, बातम्या जर समजा चालू असेल ना, तर आपण काय करतो की आपोआप आपलं लक्ष आणि बाकीच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून फक्त त्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो. किंवा जर आपण रील्स पाहत आहे मोबाईलचे आणि आपल्याला एखादं फार आवश्यक म्हणजे जे आपल्याला खूप इंटरेस्टेड आहे किंवा आपल्याला त्याला गरज आहे ते कसे रील्स दिसतील, तर आपण काय करतो बाकीला सर्वांना रील्सला बाजूला सरून त्याला बघतो. आलं लक्षात. तिसरं आपण बघितलं स्वाभाविक किंवा सवयीचे अवधान. यामध्ये आपण असं बघितलेलं आहे की एखाद्या गोष्टीची सवय होऊन जाते, हॅबिच्युअल होऊन जाते, त्याला हॅबिट पडून जाते आणि मग काय होते की त्याचं लक्ष आपोआपच तिकडे जाते. याच्यासाठी मी तुम्हाला भिंतीवरील घड्याळाचं उदाहरण दिलं होतं की आपलं म्हणजे आपल्याला अशी सवय होऊन जाते की समजा घड्याळ बंद जरी पडलं तरी आपण त्याच्याकडे बरोबर लक्ष जातेच, आपलं त्या भिंतीकडे आपलं लक्ष जाते. हे आहे सवयीचे अवधान. आलं लक्षात तुमच्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज बघितले अवधानाचे 3 प्रकार, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, स्वाभाविक अवधान. आय होप नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण की खूप सोपे आहे, खूप इझी आहे. इझी वेने मी तुम्हाला समजून सांगितले. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. थँक्यू.